नमस्कार मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत पुण्याच्या रेल्वे स्थानकात। रेल्वे स्थानकातून आम्ही जाणार आहोत थेट वडूबुद्रुकला म्हणजेच भीमा कोरेगावला सुद्धा। आता तुम्ही पाहता या स्टेशनवरती आगमन झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आपल्याला पाहायला भेटतोय, जो की स्टेशनवरच आहे पुणे। आम्ही आता सध्या स्टेशनवर आहोत पुण्याच्या। या साईडला पाठीमागे दिसला तुम्हाला हा छत्रपती शिवरायांचा पुतळा। बाहेरच्या बाजूने पुणे रेल्वे स्टेशन अशा पद्धतीने नजारा सकाळी सकाळी एवढा छान असा होता। त्यानंतर आम्ही बसलो बसमध्ये, जी की भीमा कोरेगावला ही घेऊन जाणारी बस होती। या बसने आम्ही गेलो आणि बसचा प्रवास संपल्यानंतर आम्ही उतरल्यानंतर भीमा कोरेगावला आखी पोहोचल्यानंतर इथं भीमा कोरेगावचा स्तंभ लांबूनच त्याचं दर्शन झालं। त्यानंतर आम्ही पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर भीमा कोरेगावचा स्तंभ शूरवीर महार योद्ध्यांच्या ज्यांना अभिवादन आम्ही करण्यासाठी गेलो होतो त्याच योद्ध्यांचा भीमा कोरेगावमधील हा स्तंभ आहे। हे स्तंभ पाहिला की त्यावरती 207 शौर्यदिन असं लिहिलं होतं आणि बारीक अक्षरांमध्ये या योद्ध्यांना त्यांची नावं लिहिली होती। तसंच या भीमा कोरेगावातील या स्तंभाला जी विद्युत रोषणाई केली होती त्यामधून आकर्षक असं शोभून दिसणारा हा स्तंभ आपल्या नजरेस या व्हिडिओच्या माध्यमातून येतोय। 207वा हा शौर्य दिन होता। मानवंदना देण्यासाठी आम्ही या भीमा कोरेगावला पोहोचलो होतो। त्याची रंगरंगोटी आणि त्याची जडणघडण ज्या पद्धतीने आहे ते दाखवण्याचा थोडासा प्रयत्न आहे। त्यानंतर मानवंदना केल्यानंतर आम्ही पुढच्या बाजूला गेलो आणि एवढी सारी गर्दी होती, खरोखरच आंबेडकरांनी खूप सारे आले होते आणि अनेक आंबेडकरांनी बाहेरच्या बाजून अशा पद्धतीने हा दिसतोय विजयस्तंभ, त्यावर कशा पद्धतीने विद्युत रोषणाई केली आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून। पुढे गेल्यानंतर सर्व लोक फोटो वगैरे काढण्यात व्यस्त होते मानवंदना। त्यानंतर ही बस होती, ही बस जाते बस वडूबुद्रुक म्हणजे आपले संभाजीराजे ज्यांची समाधी आहे त्या समाधीस्थळावरती ही बस घेऊन जाते। हे आहे वडूबुद्रुक। वडूबुद्रुकहून पुढे गेल्यानंतर हा छत्रपती संभाजीराजे यांचा स्टॅच्यू आहे, त्याच्याच बाजूला त्यांची इथं समाधीसुद्धा आपल्याला पाहायला भेटते, जी की सर्व लोक तिथं पुष्प अर्पण करून त्यांना सलाम करताना त्यांना मुजरा करताना पाहायला भेटतात। हे आहे छत्रपती संभाजीराजे यांची ही समाधीस्थळ वडूबुद्रुकमधील। तर या पद्धतीनं अनेक आंबेडकरांनी गेले आहेत, तुम्ही पाहू शकता धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची समाधीस्थळ। त्यानंतर परत आल्यानंतर इथेच आंबेडकरांनी ज्यांचे एक संघटन नागपूरवरून आलं होतं त्यांचं स्वागत करण्यासाठी अनेक आंबेडकरांनी धन्यवाद।